नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत, तर या ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी आता लास्ट डेट 2 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत त्यासाठी त्यांनी 3 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ई स्क्रुटिनी किंवा मग फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय अवेलेबल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा डाऊट विचारलेला आहे की आम्ही ई स्क्रुटिनी केलेली आहे, मात्र अद्याप आमचा फॉर्म एफ-सीकडून व्ह्यू झालेला नाही किंवा अजून व्हेरीफाईड झालेला नाही आहे. तर लक्षात ठेवा, तुमचा फॉर्म जर एकदा तुम्ही वेळेत सबमिट केलेला आहे तर आता पुढचं काम एफ-सी सेंटरचं आहे, त्यांच्याकडून तो व्हेरीफाय होऊन जाईल. बाकी आता नव्यानं जे रजिस्ट्रेशन करत असतील, तुमच्याजवळ कोणतं फार्मसी कॉलेज असेल तर तिथं जाऊन तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांकडे अद्याप आत्ता काही कागदपत्र अवेलेबल झाली नसतील तर त्यांची प्रोसेस लवकरात लवकर करून घ्या. काही कागदपत्र आत्ता तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्याची रिसिप्ट अपलोड करा. इक्विव्हॅलंट सर्टिफिकेटसाठी ट्राय करा. ज्या विद्यार्थ्यांचा आउट ऑफ महाराष्ट्र डिप्लोमा झालेला आहे, अर्थात कर्नाटक, मध्य प्रदेश किंवा राजस्थान अशा बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये ज्यांचा डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झालेला आहे, अशांसाठी इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट लागतं MSBTकडून. ते देखील लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आत्ता तुमच्याकडे काही कागदपत्र जसे की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर काही कागदपत्र आत्ता नसतील तर आत्ता सध्या फक्त त्याची पावती अपलोड करा. पुढे ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये देखील ते अपलोड करता येतील. आता त्यानंतर पुढचं वेळापत्रक कसं आहे बघूया. या ठिकाणी बघू शकता 5 ऑगस्ट 2024 रोजी जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे, तात्पुरती गुणवत्ता यादी. त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आढळल्या असतील, काही चुका आढळल्या असतील, काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे राहिले असतील तर ते 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला द्यायचे आहेत. 10 ऑगस्ट रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे आणि त्यानंतर पुढचे कॅप राऊंडचे वेळापत्रक आहे, त्याबाबत अद्याप काही माहिती अवेलेबल यांनी दिलेली नाही आहे. कॅप राऊंडचं वेळापत्रक जेव्हा येईल किंवा रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा मुदतवाढ झाली, वेळापत्रक बदललं तर ते तुम्हाला आम्ही निश्चितच आपल्या चॅनलवरती अपडेट देऊ. त्यामुळे नक्कीच आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.